हाके जो आता इथं फाट्यावरती बसलाय हे फक्त आणि फक्त हे सरकारने दंगली घडवण्यासाठी त्याला तिथं आणून बसवलंय। खरं त्यांनी त्याच्या गावात बसायला पाहिजे आणि मग बघायला पाहिजे त्याच्यासमोर किती लोक बसले। तुम्ही असे हाके बिके किती जरी आणून ठेवले त्याला आमच्यावरती काही फरक पडत नाही। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे आणि जसे जसे पाटलांची तब्येत खालावत जात आहे तसं तसं राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने मराठा समाज हा सराटी अंतरवलीच्या दिशेने येतोय। आज पाटलांची तब्येत अत्यंत खालावलेली असून तब्येत नाजूक आहे आणि याच पाटलांच्या तब्येतीकडे बघून सगळ्यांचे मन या ठिकाणी भरून येत आहे। इतकं आपला लढा ज्वलंत असताना संविधानिक मार्गाने आपण लढतोय, परंतु मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न काही नालायक लोकांकडून करण्यात येतोय। जरांगे पाटील जिथं उपोषणाला बसतील तिथंच उपोषणाचा हट्ट या लोकांनी धरलेला आहे आणि ओबीसीच्या विरोधामध्ये मराठे कसे भडकतील किंवा मराठ्यांच्या विरोधात ओबीसी कसे भडकतील या संदर्भामध्ये या लोकांची वाटचाल चालू आहे। जरांगे पाटील हा तमाशातला नाचा आहे, या लक्ष्मण हाकेच्या वाक्याकडे तुम्ही कसं बघता? हे षडयंत्र आहे, हे सरकारचं खूप मोठं रचलेलं षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला मराठी कधीच बीक पाणी घालणार नाहीये। खरं सांगितलं तर हा हाके जो आता इथं फाट्यावरती बसलाय हे फक्त आणि फक्त हे सरकारने दंगली घडवण्यासाठी त्याला तिथं आणून बसवलंय। खरं त्यांनी त्याच्या गावात बसायला पाहिजे आणि मग बघायला पाहिजे त्याच्यासमोर किती लोक बसतात ती। आज तुम्ही पाहतात महाराष्ट्रातून इथं पाटलासमोर किती लोक येऊन बसतायत, ती महिला भगिनी येत आहेत, त्या रडता येतात, पाटलांना पाणी घे म्हणतात, औषध घे म्हणतात, पण पाटलांनी आपला हट्ट सोडलेला नाहीये। जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही, जोपर्यंत हैदराबाद गॅजेट लागू होत नाही, जोपर्यंत सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल, त्या पूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पाटलाने हा हट्ट धरलेला तो हट्ट ते सोडायला तयार नाहीत। ही सर्व जनता तुम्ही पाहतात या ठिकाणी उपस्थित आहे, ही सर्व जनता फक्त पाटलाने उपोषण सोडावा ह्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। आणि तुम्ही असे हाके बिके किती जरी आणून ठेवले त्याला आमच्यावरती काही फरक पडत नाही। तुम्ही किती षडयंत्राचा, आम्ही हे जे आंदोलन चालू आहे शांततेत आहे आणि शांततेमध्येच आम्ही आरक्षण मिळवून दाखवणार आहेत। पाटलांचं पहिल्यापासून पाटलाचं म्हणणं नाही की आपल्याला दंगल घडायची नाही, कुणाला लाताही मारायची नाही आणि कुणाच्या पायही पडायचं नाहीये। त्या पद्धतीने हे आंदोलन शांततेमध्ये चालू आहे आणि मला त्याला सांगायचंय त्या हाकेला तू तुझ्या गावामध्ये जाऊन बस, तुझी काय लायकी आहे ना तू तिथं दाखव, मग नंतर कळन तू काय लायकीचा। आणि फडणवीसला सुद्धा सांगायचंय आता घोडा आणि मैदान पुढचे निवडणुका येऊन दी, तू ज्या ठिकाणी सभा घेशील ना त्याच ठिकाणी म्हणून दादाची सभा लावू आणि तिथल्याच ताकदीने म्हणून दादाच्या आम्ही पाठीमागे खंबीरपणे उभा राहू, एवढंच मला सांगायचं या सरकारला। एक मराठा